नमस्कार, मी मेघना घाग. महाराष्ट्र टॉप 50 मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीनं. उद्या केईएम रुग्णालयाचा 100वा वर्धापन दिन आहे. रुग्णालयाच्या वर्धापन दिनी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येणार आहेत. शिवसेना, भाजप आणि ठाकरेंचे नेते एकाच मंचावर येतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार अजय चौधरी, सुनील शिंदे तर भाजपकडून मंगल प्रभात लोढा आणि आशिष शेलार एकाच मंचावर पाहायला मिळतील. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडले जाते. उमेश, काय सविस्तर माहिती? मेघना, केएम रुग्णालयाचा 100वा वर्धापन उद्या साजरा केला जाणार आहे आणि या सगळ्या कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यासोबत स्थानिक जे आमदार खासदार आहेत, ज्याच्यामध्ये मग शिवसेना, ठाकरे गटाचे आमदार असतील, खासदार असतील आणि यासोबतच भाजपाचे जे मंत्री आहेत त्यांना सगळ्यांना आमंत्रित करण्यात आलेलं. त्याच्यामुळे उद्या हा कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे, ज्यामध्ये शिवसेना, ठाकरे गट, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत. अशा प्रकारची कार्यक्रम पत्रिका आलेली आहे. सगळ्यांना आमंत्रण देखील गेलेले आहेत. त्याच्यामुळे उद्या हा कार्यक्रम झाला तर नक्कीच मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर पुन्हा एकदा हे सर्व नेते एकत्र पाहायला मिळणार का, याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. मात्र याच केएम रुग्णालयाचा गेल्या वर्षीचा ज्यावेळेस अशाच प्रकारचा कार्यक्रम पडला होता त्यावेळेस देखील अशा प्रकारची कार्यक्रम पत्रिका होती आणि सर्व नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र त्यावेळेस ठाकरेंच्या शिवसेनेचे जे नेते होते, म्हणजे ज्याच्यामध्ये खासदार अरविंद सावंत असतील, अनिल देसाई असतील किंवा मग स्थानिक आमदार अजय चौधरी असतील, यांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळेस त्यांनी गैरहजर राहिलं होतं. त्याच्यामुळे उद्याच्या या कार्यक्रमामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नेते उपस्थित राहणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. बरं, धन्यवाद उमेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.